मिस्टर विवेक जाधव अर्थातच यॉर्कर किंग सज्ज होतोय. या वेळेला मात्र आपण पाहू शकतो हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. फलंदाज बाद. थँक यू सो मच सुशील भोपी. ला कोण विसरेल. सिद्धार्थ पवार थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून. विशाल मडवी स्वागत आहे. सुशांत धानवा थँक्यू सो मच या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद व्यक्त करीत आहोत. कल्पेश मरले थँक्यू सो मच. अनिकेत राऊत सारखा एक दिग्गज फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेट खेळता खेळता वाढला मोठा झाला आणि इतका मोठा झाला की खरोखरच समाजामध्ये गोर गरीब गरजू लोकांसाठी आपल्या पारितोषिकातील रक्कम दान करू लागला. याला म्हणतात दानशूर खेळाडू. अळ्याळी गावचा कोहिनूर. अनिकेत राऊत कडून बरंच काहीतरी शिकण्यासारखं आहे मित्रांनो आणि खेळाडूंनो. वेळेला मात्र खेळण्याचा प्रयास. चेंडू निघून जाईल शॉर्ट फाईन लेग झोन मध्ये. सुरेख पद्धतीने आपण पाहतोय दोन्ही सुद्धा संघ बलाढ्य मातब्बर दिग्गज. विवेक जाधव काय खेळाडू आहे. दर्जेदार क्लास आहे या खेळाडूकडे. गोलंदाज म्हणून टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये जबरदस्त आपला ब्रँड कोरलाय या खेळाडूने. सुपर बॉलर विलक्षण गोलंदाज. वाडा प्रीमियर लीग मधील हुकमी इक्का मोठं ट्रम्प कार्ड म्हणून देखील विवेक जाधव याची ओळख. सुपर बॉलिंग. अनिकेत राऊत सारख्या फलंदाजाला बाद करणं, चेतन पाटील सारख्या फलंदाजाला शांत ठेवणं साधी सोपी गोष्ट नाहीये. परंतु विवेक जाधव सारखा गोलंदाज असेल तर कधी कधी काही गोष्टी शक्य देखील होत असतात. अचूक टप्पा आणि योग्य वेग ही खासियत विवेक या गोलंदाजाची. या वेळेला मात्र लाऊड अपील जरूर बघायला मिळालं. कधी कधी मात्र गोलंदाज चेंडू फेकल्यानंतर खेळपट्टीच्या अगदी मधोमध उभे राहतात आणि म्हणूनच पंचांना त्या ठिकाणी ॲक्युरेट डिसिजन देण्यासाठी व्यत्यय येतो. असे कितीतरी किस्से आपण पाहिले असतील. आता सुधारणा करावी लागेल ती गोलंदाजांना. जेव्हा तुम्ही चेंडू डिलिव्हर करून खेळपट्टीच्या मध्ये थांबता तेव्हा एकंदरीत पंचांना नक्की डिसिजन काय हे देऊ शकत नाही. ऍब्सोल्युटली प्लम्प साठी आपण पाहत असतो. केपीएल सारख्या 1.5 लाखाच्या स्पर्धेमध्ये देखील हा किस्सा घडला होता. चेंडू डिलिव्हर केल्यानंतर खेळपट्टीच्या मध्ये कधीच स्थिरावू नका. या वेळेला मात्र ब्रह्मास्त्र उलगडलं जाते. विवेक जाधव क्या बात है. यॉर्कर किंग सुपर बॉलिंग. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. क्या बात आहे. सुपर बॉलिंग. आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वामध्ये आपण पाहिलं मुत्तय्या मुरलीधरन असा एक गोलंदाज ज्याने तब्बल 290 गडी हे क्लीन बोल्टच्या माध्यमातून गारद केले. तदनंतर आपण पाहिलं वसीम अक्रम सारखा एक गोलंदाज ज्याने तब्बल 278 गडी क्लीन बोल्टच्या माध्यमातून गारद केले. आणि तदनंतर आपण पाहिलं वकार युनुस पाकिस्तान संघाचा गोलंदाज ज्याने 253 गडी हे क्लीन बोल्टच्या माध्यमातून गारद केले. तशाच प्रकारे या वेळेला गोलंदाज पाहायला मिळतोय मिस्टर विवेक जाधव अर्थातच बाबू या नावाने ज्याला विशेष प्रेम मिळालं या टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये. टोपण नावही मिळत असतात. क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण पाहिलं असेल राहुल शरद द्रविड ज्याला जामिया नावानेच ओळखलं गेलं. कपिल देव रामलाल निकंज हा गोलंदाज आपण पाहिला असेल कपिल देव नावानेच ओळखला गेला. जोरदार